मी स्वतः सुधीर सूर्यवंशी साहेबांचा परिचय करून देईन. श्री सुधीर सूर्यवंशी साहेब आपले वक्ते म्हणून आहेत. सुधीर सूर्यवंशी साहेब हे वरिष्ठ सहाय्यक संपादक द न्यू इंडियन एक्सप्रेस यामध्ये आहेत. वरिष्ठ सहाय्यक संपादक न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये हे टेक्निकल पोस्ट झालं. त्याहीपेक्षा सुधीर सूर्यवंशी साहेब हे राज्याला म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती झाली ती म्हणजे त्यांनी लिहिलेलं हे चेकमेट नावाचं पुस्तक आहे. ते चेकमेट नावाचं पुस्तक काय आहे, लॉकडाऊनच्या वेळेस आपले विवेक राठोडचे माहितीचे संपर्क अधिकारी BMC मध्ये त्यांनी ऑनलाईन एक MGM मध्ये प्रोग्राम घेतला. त्यावेळेस मी त्यांना ऐकलेलं आहे आणि मला त्यांचं नाव माहिती आहे. तर हे चेकमेट काय आहे की मी चुकत नसेल तर हे सर्व जो घटनाक्रम चालू होता इंडिया महाविकास आघाडीचा, त्यावेळेस अजितदादा पवार या देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत शपथ घेणार आहेत ही बातमी ज्याने कोणी रात्रीला आपल्याला सर्वांना सकाळी माहित झालं. सर्वात पहिले रात्रीला अगोदरच्या दिवशी 4 दिवस अगोदर ज्या व्यक्तीने ब्रेक केली होती त्या व्यक्तीचं नाव आहे आदरणीय सुधीर सूर्यवंशी साहेब. 4 दिवस अगोदर. आता एक सहज डिस्टर्ब करते. एक पुस्तक आहे चेकमेट, हाऊ द BJP वॉन अँड लॉस्ट महाराष्ट्र. यामध्ये उद्धव साहेब आहेत आणि देशाचे गृहमंत्री आणि दिल्लीत बसणारे चाणक्य आहेत. यात खाली आदरणीय पवार साहेब आहेत आणि उद्धव साहेब हे महाराष्ट्रात बसणारे. आता कोणते चाणक्य, महाराष्ट्रातल्या चाणक्याने दिल्लीतले चाणक्य, कोण कोणाला चेकमेट केलं हे मी सांगणार नाही. हे पुस्तक तुम्हाला सांगेन. याचं जे हेडिंग आहे, हेडिंगच आहे मराठीत आहे, निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्राची सत्ता का गमावली. तर कोण कोणाला चेकमेट केलं हे सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं. त्याहीपेक्षा माझ्यासाठी हे महत्त्वाचं काय आहे की ॲक्च्युली हा जो विषय आहे आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये यशवंतराव आणि वसंतराव यांच्या योगदान आणि राजकीय परिस्थिती हे ऐकायचा आमचा 2013 पासूनचा प्रयोग आहे. मधुकर भावे साहेबांना बोलवतो, उल्हासदादा पवार साहेबांना बोलवतो, खूप लोकांना काहीतरी तांत्रिक अडचणी का. यावेळेस उल्हासदादा पवार साहेबांना बोलवत त्याच्या भाऊजाच्या मृत्यू. मागच्या वेळेस ते दिल्लीत होते. मधुकर भावेंसाठी मागच्या वेळेस त्यांच्या मिसेसचा मृत्यू झाला. तर या आज याच्यासाठी पण खूप मोठ्या लोकांचे नावं पत्र तयार होते, त्यांना गेले. विवेक राठोडवर जबाबदारी दिली होती. पण 2 विषयाचे यातले 2 पार्ट आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगती यशवंतराव आणि वसंतरावचे योगदान आणि सेकंड जो पार्ट आहे आजची राजकीय परिस्थिती किंवा आजचे राजकारण. मूळ विषय अपेक्षा की त्यावेळेस कसं डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स होतं आणि आजचं कसं पॉलिटिक्स आहे. कसं आहे मी ते सांगणार नाही. त्यावेळेसचं डेव्हलपमेंटल कसं होतं, आजचं सर सांगते मी. त्याचे 2-4 जे वक्ते आहेत त्यामध्ये विवेक राठोडला अगोदरच सांगितलं होतं 1 नंबरला सुधीर सूर्यवंशी साहेबांना या विषयावर कंटेम्पररी बोलती म्हणून. दुसरं कमलेश सुतारमध्ये वेगळंच राहिलं. पण अडचण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनात सर्व सपोर्टिंग भूमिकेत राहिल्यामुळे हे सर्व तयार होतं आमच्या माइंडमध्ये. हे सर्व फक्त हे सर्व करत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वक्ता ठरवणं, त्यांना भेटणं हे सर्व शक्य झालं नाही. पण अचानक पक्षाच्या ऑफिसमध्ये, विधिमंडळाच्या ऑफिसमध्ये मी बसलो, सर्व तयार करत होतो. सर्वांच्या नावाचं पत्र तयार होते. 1-2 नंबरला त्यांचंच नावाचं पत्र तयार होतं. तेवढ्या ते बाहेर निघाले. मी त्यांना विनंती केली, असं सांगितलं. 3-4 मिनिट बोललो असं. 3-4 मिनिट बोललो असं. त्यांनी 3-4 मिनिटातच मला लक्षात आलं की हो म्हणणार नाही. त्यामुळे माझं वैशिष्ट्य काय आहे की सुनीता ताई आहे, अशोक पवार साहेब आहेत, यशवंतराव आणि वसंतराव आहेत. हे जे महत्वाचं आहे याच्यासाठी आम्हाला कोणीतरी चेकमेट लिहिणाऱ्या व्यक्तीने सांगावं. म्हणजे चाणक्याच्या अगोदरचं जे काही पॉईंट रीड करणाऱ्या व्यक्तीने सांगावं हे आमची अपेक्षा होती. त्यासाठी धन्यवाद. थर्ड केला. थँक्यू. आदरणीय सूर्यवंशी साहेबांना मी विनंती करतो की हा जो मूळ विषय आहे यावर काही बोलावं आणि आपण आता तो मुक्त बोला.